मला असं वाटतं की कुठेतरी बालक पालकचा प्रो लाईट व्हर्जन आहे. एसेन्सचा एक चित्रपट आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बनला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बाकी डिरेक्टर तर खूप हुशार आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचा आपला मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे इलू 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 1998 असं या चित्रपटाचं नाव आहे. तर नेमकं काय विषय आहे तो अगोदर आपण पाहूच. पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकर भेटतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक सुखाचा काळ. ठाऊक आहे की याही आठवणी अलगद पुसट होत जातील, पण एक आठवण मात्र हृदयावर आजन्म कोरलेली राहील, पहिल्या प्रेमाची. Wow, Aniket, this is wonderful. You're very talented. या मिस माधुरी पिंटो गोव्याच्या कॉन्व्हेंट स्कूल मधून खास इंग्रजी शिकवण्यासाठी आपल्याकडे आले. ह्या माद्यासाई पुण्यात बदली झाली हिची आणि आजपासून आपल्याच वाड्यात राहणार आहे. वाह, क्या बात. तुझ्या हाताला अजून तशीच चव या. गुलाबी गुलाबी झाली जिंदगी. देसाई आपल्या वाड्यात आल्यापासून वाडा एकदम एव्हरग्रीन झालाय. यातलं भंगार इंग्लिश बोलणार आपण ना इंग्रजी पुस्तकं नाहीतर इंग्रजी सिनेमे बघायला हवे. हा बाजूला राक्षस. अरे बाबांसमोर असं कोणी लव्ह लेटर देतं का? संघ दक्ष. मला आधी हे सांग, कोणत्या मूर्खाने तुला हा सल्ला दिला होता रक्ताने आय लव्ह यू लिहायचा? अरे सामानासाठी काय ढोंगणाच्या रक्ताने लेटर लिहिणार काय? कसं वाटतं ते? माधुरी टीचर काय दिसतात यार. आता कसं रोज शाळेत यावं असं वाटतं. हे बघा निकेत, लोक बघतायत. आय एम फीलिंग व्हेरी एम्बॅरेस्ड. आपण नंतर बोलूयात का प्लीज? वाट संपते, मनामधली साथ काही संपत नाही. किती काही झालं ना तरी आपल्याला कोणीही सिरियसली घेत नाही. अरे मोठे जे करतात ना ते खरं प्रेम असतं. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे 1998 बॅच मधल्या एका मुलाची. तो आपल्या एका टीचरच्या प्रेमात पडतो, जी गोवा कॉन्व्हेंट स्कूलमधून इथे बदलीला आलेली असते आणि तिच्या प्रेमात पडल्यानंतर काहीतरी बालिशपणा करतो. तर तुम्ही स्टार्टिंगला ट्रेलरच्या पाहिलं असेल की अरोह वेलंकर आपल्याला दिसतोय. आय थिंक सो तो त्याची स्टोरी पुढे नेरेटिव्ह करतोय त्या गोष्टीचीच. मीरा जगन्नाथसुद्धा आपल्याला यामध्ये दिसत आहेत. त्या पण आय थिंक सो टीचरच आहेत आणि त्यांचीसुद्धा एक वेगळी कहाणी दाखवली आहे. म्हणजे दोन प्रकारच्या स्टोऱ्या दिसत आहेत आपल्याला या ट्रेलरमध्ये. एक म्हणजे लहान मुलगा आहे जो बालिशपणा करून मॅच्युरिटीकडे वळतोय हळूहळू, आणि जो मॅच्युअर एक टीचर दाखवला आहे तो ऑलरेडी बालिशपणा करतोय टीचरला बघून. काय सुचत आहे ना. तर मित्रांनो, असा हा ट्रेलर आहे इलू इलू 1998. मला असं वाटतं की कुठेतरी बालक पालकचा छोटा प्रो लाईट व्हर्जन आहे आणि असा चित्रपट बनला आहे. ठीक आहे, पण बघू आता. चित्रपट पाहिल्यानंतर मी जज करेन. बऱ्याच गोष्टी यामध्ये ट्रेलरमध्ये काही सांगता येत नाही आहे. पण मला असं राहून वाटतं की साऊथमधला तुम्ही जर 96 चित्रपट पाहिला असेल विजय सेतुपतीचा, तर तो चित्रपट खरंच सुंदर आहे आणि असा चित्रपट बनायला हवा मराठीमध्ये. आय थिंक सो डिरेक्टर लोकांनी एकदा बघावं. कसा एकदम मास्टरपीस चित्रपट आहे. मी असं नाही म्हणत की त्याची कॉपी करा, पण तशा लेवलचा किंवा तशा एसेन्सचा एक चित्रपट आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बनला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बाकी डिरेक्टर तर खूप हुशार आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. जसं त्यांना वाटतं, जसं त्यांचं विजन आहे तसे ते चित्रपट बनवतात. पण मला बऱ्याच ह्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या खाली खूप मिक्स रिव्ह्यू दिसलेत, कमेंट्स दिसलेत लोकांचे. त्यामुळे असं वाटतं की ऑडियन्स थोडीफार नाराज आहे. पण हरकत नाही, चित्रपट पाहिल्यानंतर मे बी सगळ्यांना आवडेल सुद्धा.
कारण 1998 म्हटल्यावर त्यांची पण बॅच त्यांना आठवेल कदाचित, जे आहेत आता 40मध्ये त्यांना जर आठवेल त्यांची बॅच कशी होती, ते कसे मस्ती करायचे, थोडं नॉस्टॅल्जिक फील होईल त्या लोकांना त्यामध्ये. सो मित्रांनो, हा चित्रपट रिलीज होतो आहे येत्या 31 जानेवारीला आणि तुम्ही पाहायला जाणार की नाही हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.